लग्नानंतर सुद्धा दुसऱ्या स्त्रीसोबत संबंध ठेवतात या 3 राशीचे पुरुष. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला अशा 3 राशीच्या पुरुषांबद्दल सांगणार आहोत जे लग्नानंतरही दुसऱ्या स्त्रीसोबत संबंध ठेवतात. पती पत्नीमध्ये जे नातं असतं ते खूप नाजूक असतं आणि पवित्र असतं. यामुळेच पती पत्नीची हीच इच्छा असते की त्यांच्या नात्यामध्ये नेहमी गोडवा असावा. कधी कधी कितीही प्रयत्न केला तरी छोट्या छोट्या गोष्टींवरून गैरसमज होत असतात आणि नात्यात कडूपणा येतोच. जर पती आणि पत्नीमध्ये विश्वास नसेल तर ते नाते खूप दिवसांपर्यंत टिकू शकत नाही. लाईफ पार्टनर सोबत गैरसमज झाल्यामुळे अविश्वास देखील निर्माण होऊ शकतो. काही वेळा थोड्याशा लाजिरवाण्यापणामुळेही अविश्वास निर्माण होऊ शकतो. काही कारणांमुळे नात्यांमध्ये दुरावा येऊ शकतो. म्हणूनच पती पत्नीमध्ये विश्वास इतका पाहिजे की दुसरे कोणी गैरसमज निर्माण करत असेल तरी आपला विश्वास डगमगता कामा नये. पती पत्नीमध्ये इतका समजूतदारपणा पाहिजे की जेव्हा तुमचे विचार वेगळे असतील तरी एकमेकांना तुम्ही समजून घेतले पाहिजे. जर एकमेकांना तुम्ही इग्नोर करत असता कोणताही निर्णय घेतलात तर नात्यामध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. कधी कधी असंही होतं की आपलं लग्न अशा व्यक्तीसोबत होतं की आपल्याला आयुष्यभर दुःखच मिळते. म्हणून प्रत्येक आई बाबा आपल्या मुलींसाठी चांगल्या वराच्या शोधात असतात जो आपल्या मुलीला जीवनातील प्रत्येक सुखसोयी देईल. पण असं म्हणतात ना की या जगात प्रत्येक माणूस एकसारखा नसतो. मित्रांनो, लग्न म्हणजे खरंच एक मोठा निर्णय असतो. असंच कोणासोबत तरी बंधनात राहणे व संपूर्ण आयुष्य त्याच व्यक्तीसोबत राहणे ही लहान गोष्ट नाही. भलेही आज लोक लग्नाला मॉडर्न पद्धतीने समजत असतील तरीही ते खूप सारे पवित्र मानले जाते. लग्नाच्या आधी मुलगा आणि मुलगी यांची किती वेळा भेट होते, पण जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत समोरच्याचा खरा स्वभाव समजत नाही. लग्नानंतर जेव्हा मुलगा किंवा मुलगी एकत्र एकाच छताखाली राहतात तेव्हा त्यांना एकमेकांच्या लहान लहान गरजा देखील समजायला लागतात. प्रत्येकजण कोणत्याही परिस्थितीवर कसा रिॲक्ट करतो हे तुम्हाला समजायला लागते. आपल्या ज्योतिषशास्त्रात अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ज्याचे अध्ययन केल्याने आपण कोणत्याही विषयी खूप माहिती घेऊ शकता. जर तुम्ही लग्न करत असाल तर त्या व्यक्तीची राशी तुम्हाला माहीत असेल तर त्याचा मूळ स्वभाव तुम्ही जाणून घेऊ शकता. आज आम्ही तुम्हाला अशाच 3 राशीबद्दल सांगणार आहोत ज्या राशीच्या पुरुषांचा व्यवहार असा असतो की ते आपल्या पत्नीला कधीच खुश ठेवू शकत नाही. कारण या राशीचे पुरुष लग्नानंतरही परस्त्रीशी संबंध ठेवतात आणि त्यामुळे यांचे एकमेकांसोबत कधीच पटत नाही. सारखं भांडण तंटे होत राहतात. यांची पत्नी सुद्धा नेहमी दुखी राहते. म्हणूनच या 3 राशीच्या व्यक्तीशी लग्न करताना नक्की विचार करा. पहिली राशी आहे वृषभ. या राशीचे पुरुष खूप शांत आणि चांगला स्वभाव असणारा मानले जातात. या राशीचे पुरुष लग्नानंतर आपल्या पत्नीला धोका देत नाही, पण यांच्या नात्यात नेहमी भांडण होत राहते. यांना मौज मस्ती करण्यास आवडते. म्हणून जर यांना कोणी बोरिंग पार्टनर मिळाला तर ते त्यांच्यासाठी हे निभावणे थोडे अवघड होईल आणि ते आपल्या आनंदासाठी इकडे तिकडे भटकत राहतात. कन्या राशीचे पुरुष. या राशीचे पुरुष खूपच टॅलेंटेड मानले जातात, पण ज्योतिषशास्त्र अनुसार लग्नानंतर हे आपल्या पत्नीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात. यांना आपल्या पत्नीचा आवाज दबवणारा मानले जाते. हे नेहमी आपल्या पत्नीमध्ये कमी काढत असतात आणि आपल्या पत्नीपासून कधीच संतुष्ट नसतात. यामुळे ते परस्त्रीकडे आकर्षित होतात आणि त्यांच्यासोबत संबंध ठेवतात. मीन राशीचे पुरुष. ज्योतिषशास्त्रानुसार या राशीचे पुरुष आपल्या पत्नीमध्ये अनेक प्रकारचे दोष काढत असतात. या राशीचे पुरुष परस्त्रीकडे जलद आकर्षित होतात, ज्यामुळे यांची पत्नी यांच्यावर नाराज होत असते आणि घरात नेहमी कलह होत असतात. या राशीचे पुरुष स्वभावामध्ये खूप सारे शांत मानले जातात. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.